आजीने हे कापड दिलं कारण की मधमाशा चावू नये म्हणून त्यांनी दाखवले कसं घालायचं आणि माझ्या अंगावर टाकलं. ही काठी आहे. काठी सगळी जाव चल आपण दिवसाच्या आतून जाऊया. चावाय नको. काय केले अरे हात तेवढे झाक. हात झाक. झाकतो आजी झाकतो. तुम्ही काय काळजी करू नका. अरे माझा मोबाईल बाबा. माझा कोणाचा फोन आल्यावर काय करायचं. मोठा मोबाईल तुमचा घेऊन जावा. होय मी जाणार आहे. तू दार लाव काय बी तू दार जाणार आहे. चाकर काय थांब थांब जरा- जरा तुला खायला दे. मधमाशांचं गाणं म्हणून बसतोय जरा. थांब आता थांब खायला दे. खाऊन दे. आजी काय खायला द्यायला नको काय खायला. खा रे पिल्ल्या सोन्या माझ्या देखावानी. माझ्या जेव्हा टायमिंग झाले नंतर होते हो. नाही असू दे खायचं. राणीला फोडावणी नाहीये म्हणतो. सगळ्याच मी देते वाढ. आपण खात असताना दुसऱ्याला द्यायचं असं आजी म्हणते. नाहीतर वाघळाच्या जन्माला जाते. वाघूळ म्हणजे वट वाघळ. अरे का रे वाघळा जन्माला जाते. धर झाडावर चिरमडत कशा जन्माला जाते वाघळा. वाघळ. आपण खायला लागल्यावर दुसऱ्याला द्यावं. नाही तर वट वाघळ होते पुढच्या जन्मी. असं आहे बे? होय हाय शास्त्र आहे बाळा. हाय. एक मग तुम्ही खावा घे मला दिलाय. मग तुम्ही खावा घे. तुम्ही वट वाघळ उचला. खा रे बाळा. तुम्ही वट वाघळ मी उचला. अगोदरच खाऊन आली. मी खाल्ल्याशिवाय कामाला जाते. बरोबर. मग पहिला खातो नंतर मध्ये काढतो निवांत बसून. खावा. हा? आणि जर जातो मी त्या तुला चावत नाही. हा. मग तुझे डोळे साबित कर. काय तिथनं दिसते असं. का ह्याच्या परत आपलं नाही पाता. नाही, करतो आजी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ही सगळं झाकायचं. हे झाकायचं. मोबाईल उघडा ठेवायचा. असं सगळं झाकायचं. चावत नाही. त्याला चावत नाही. जात्याचं लांब. पहिला हे खातो आजी. खावा खावा. भारी केली की. काय भडंग आहे का. भडक केलाय बाबा. शिवरात्रीला चिरमर आणली होती. फरसाण आणली होती. त्यात घातलं. आता एवढं दिलं एवढं पोट भरणार माझं. भरून दे. आणि ते आणले तो बाळ. बाबा मी शंकाचे गावचे आहे. शेंगा आमच्या गावाला पिकत्या. बायात ह्याच राहिलं बघ. भाजत काय. जरा भाजलं बाबा. ये बघ हे बायका डोसा. काढा डुकर काढा डुकर. रागा रागा शिरकून आणली. आता पेटवायचं जाईल. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आजी मी काढतो. हे तुझ्या पोरग्याला मध मिळतोय लय. शिव बाबा लय दे रे बाबा मध. शिव बाबा मध लय दे. होय. लागून आठवडा झाला मध कुठला असणार. नाही नाही लग्नाच्या टाइमला लागलंय. 4 आहेत बघ. 2 एवढी 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 4 आहेत. तिथून सगळं माझ्या माशा काढल्या होत्या. आणि कुठं येत होता मुलग्या. तुला नाही बाळा. तुला पण माहिती आहे आयफोन असते म्हणून. तुला माहिती आहे आयफोन काय असते. मी फोनला माझ्या आयफोन आहे का म्हणून लागलाय. हुशार आहे पोरग. बाबा मला काय माहित नाही बाबा. त्यांचं त्यालाच नाही लपला. ते खोड काढली की त्याला चावल्या बघा. म्हणून खोड काढली का आपण झाकूनच घ्या सगळं. मी त्यासाठी फडकं ठेवलं बघ. मेमणीच्या पाहुणं काय सांगितलं जाळ करा त्या तंबाखूला म्हटलं काय. तंबाखून पळून जायचं म्हटलं की. आणू काय नको नको. तंबाखून आणि लोकांना चक्र यायची. तंबाखूचा घाणवास येते. मत चांगला आहे का बघ. तंबाखूचा घाणवास येते. मी काय नाही बघ. मी इथं झोप लावला तिथं झोपलं. काढायला लागलं. बघा मासे सगळ्या काढलेल्या काय आणि आल्या. ठेव इकडं. ह्याच्या परत कोण होतं आता मासा काढलेला. अगं बाई ये बाई झडते म्हणलं. घाबरायला काय त्यात. एवढं घाबरायला काय जाऊ. मला मला चावत नाहीत काय नाही. चावत नाही मी कशी बसली मग दोघं लोकांच्या घरला आले काय जायला. आता काय सांगून चावतील का त्या रात्री. नाही नाही हवा गोळी वाय केलं का नाही आपण त्याला हात लावायचा नाही. असं मारलं की तुला चावतंय बघ. काल गेलते काय काल गेलता नाही दूर त्याच्या खेळता. मोठा झाला बच्चा. मी आहे. मग काय तू काढायला लागलाय कार्तिक गड्डा झालाय काय आज पोळी. हे लय 2-3 आहे तिकडचं. पोळ्या सलग आहेत पण मध असण्याची शक्यता कमी आहे. ते म्हणतात पण मला नाही वाटत. लागून 2-3 आठवडे झाले असते फक्त. लग्नाला बघतो मी. काय लागणार लग्ना दिवशी आले तर बाय बाय करत. टाकू भरून घ्या. नाही बा मला नको घ्या नको नको रे. मी काय माझा दुटीवर काय नसतीच काय.
आज तू दुसरी जाते की दिवसा जातोय हो ना आजी संध्याकाळ आली मी ते म्हणते मी बघतो दिवसून मग दूर करायचा हं. अहो लय आहे तर 3-4 गाई अशा पोळ्या आहेत त्या एका लागून लागून शाळेतनं ते काढलं पिपळ आणि आमच्या घरला शाळेतनं शिकून आले नाही तिथंच होत्या आजी मध्ये शाळेतनं आले अरे शाळेत ते झाडाला होत्या ते झाड काढलं आणि ते फिरत आल्या मी झोपले वाय मी कांबरून घेऊन झोपलो झोप लागली 5ला उठलो अगं बाई घोय काय वाजतोय तिकडं मग गेलं नजर हं हं. आजीचं नजर गेलं हे म्हणते काढा किंवा चावल किंवा ते याच्यापाशी अजून आहे बापूच पोर काय वाटतं होय बापूचा हं. चाकर बा नको चहा नको आता एवढं दिलं आता हे काय जेवणा टायमिंग आहे माझं तर चांगलं लागायला म्हणून मी खायला उडी खावा असं घे जेवायचं जरा काम करायचं जाणे होतं एक जाळलं बदा बदा पडल्या मला चावायला लागल्या मग मी आयडिया केली का अशी काय असं केलं केलं बी असं केलं हे दिसलं नाही तोंड काय हो असं केलं आणि कुठं खटका गेला मेला हे बघ मला ह्याला चावली एका बोटाला म्हणून असं केलं असं केलं सांडी आहे की लगा आजी लगा तुमच्या शेजारी जरा मदत करायची म्हणून काढून द्यायचा हा अजून कुठं काढला आहे बघ ते पण आजी मी मध असलं काढणार बघा मध असलं काढणार मला परवडलं पाहिजे नाही तर मी काढणार नाही बघा नव असला तर काढ नसलं तर राहू दे बघा माशा जाळून नुसतं खरडायचं टाकायचं काय आम्हाला करायचं एक सोडून 4 पोळे रे एक सलग 4-5 पोळे असतात हे वेगळ्या टाईपच्या मध्ये आहे हे चावलं तर माशी नाही दुखते नाही सलग 4-5 पोळे असतात ते अरे काय दिसत नव्हतं काळ एवढं दांडकं झालं बाबा एवढं माशा मारल्या एवढ्या ते ह्याच्यात पोत घालून टेन्शन घेणं आजी वय दूर करायचं काय जितबाई म्हणते हे काढतो पत्त्या काढतो आणि कोण कांबळ्याचा काढतो म्हटला आणि काय प्रवीण म्हटला काढते आता ते कामात कवा याचं मी काढ सोडा काढ बाबा पुण्याला लागल तू करोडपती उचेल माझ्या आशीर्वादाने करोडपती आहेच म्हणते बा. मग नव आणि उचेल माझ्या आशीर्वादाने करोडपती कुठे आहे बाबा अजून मोनोटाईज झाले अजून काही डॉलर यायचे मला अजून एक पण डॉलर होण्यात झाला हे एवढं व्हिडिओ करून पण होतय आजी तुमचा आशीर्वाद होते म्हणजे काढ लागते मग होतय आम्ही माउंट आबूला जाऊन आलोय व्हायलाच पाहिजे आणि दोघांनी बी सतवाय पाहिजे एकाच मग आजी मी हा हाताने काढतो तुम्ही आता एवढं म्हटलं मला आता सुट्टी नाही पाणी काढतील इकडे ये. मी पण जोश मध्ये उठलो आणि पोळीला हात लावून नाही यार हलक्या पोळ्या आहेत माझी बहुतेक मत नसणार आहे बघू शकता आपण हा बघू शकता आपण ब्लॉगिंग करायला बघ योग मध मशाला लावल्या एखादं सुद्धा चावणार 100%. अहो आजी कसा आवाज करायला सापासारखा फुस करायला का मग आवाज करायला घुई घुई करत जाऊ ओके संदीप दिसते का 4-5 पोळे आहेत का एक सलग हाय का साधाच आहे जरा हे आहे पण ह्यात तयार झालं नाही आजी मध अजून पूर्ण रिकाम्या पोळ्यात बघितले हलवून अरे काढ रे पिल्ल्या काय पैसे देतो तुला पैसे नको आजी काढून ते बिनकामाचं होऊन बसणार काय ते कांबरून घ्यायचे नाहीतर दूर करू काय बरं हा तो काम घेते साडी म्हणून एक काम करू आजी हो आता अंधार झालाय उद्या येतो सकाळी मी निवांत झोपा अंधारच चावत नाही त्या पिल्ल्याला तोंड सोडून बस आणि बायको काढून दे मला अंधारचं त्यांना दिसत नाही पडले तर हे असं मारायचं हे तुम्हाला सांगतो आजी एक सोपं उपाय सांगतो मला हे लावा तुम्ही इथं आणि ह्या तंबाखू टाका आज तंबाखू टाका नाही तर खाली ठेवा सगळ्या उठून जातील बघा तुम्हाला वाटतं तंबाखू मी आणून देतो कारण काढून काय उपयोग नाही काय नाही म्हटलं काय करणार काय नाही पूर्ण पोळ्या हलक्या आहेत बघ की
इथं पाक जवळून मग हलवून बघा लागले हे बघ बघ आवाज येते का हे मागण्या बघा बघू शकता हा पोळ्या कशा आहेत तुम्ही आहे का 4-5 आहेत रे एवढी एक सलग आहेत 4-5 आहे का इथं मागं पण आहे 2 अंड्याचे असतात आणि मागं हे जे असतात एका सुद्धा मध नाही पूर्ण हलक्यात आहे आजी पूर्ण हलक्या पोळ्या द्या मग खाऊन गेले तर काय खाऊन नाही आजी त्याने अजून करायला लागले त्याने अजून केलं नाही नवीन लागलाय मध्ये हो अजून त्याने बनवलंच नाही हो अजून त्यांनी बनवायला चालू केलं नाही का हाय का नाही हाय हो का असू ते का तिथं पाठी उभं हं, पाठी फक्त हे काढून ठेवा काय ते मधमाशा आजी लाईटी जायचं लाईटीचे नाही ते मधमाशा आजी आहे हाय का मग काय करूया हो का ह्यात फक्त तंबाखू पुडी घाला आणि ते ठेवून टाका बरोबर ठेवून. आजूबाजू लोक सगळे ठसक्यानंच गार होतात आपले पैसे कुठं आपण बसले आवाज कसा काढायला बघा की आवाज कसला घुई आवाज आला बघ ते म्हणते करोडपती होते तुला सांगितलं करोडपती हो कसला आवाज काढलाय का थांब बोललो काय आपल्या लोकांना आवाज ऐकून दे थांब स्वांगी आवाज मी जवळ येतो काय बोललो काय आवाज येत थांब काय कलर मित्रांनो अतिशय शुद्ध आणि पांढरट असा सिल्वर कलर सारखं कोटिंग होतं अजिबात भेसळ नसल्यासारखा खरंच निसर्गाला मानावंच लागली की काय मधमाशा आहेत आता उद्या शेवटचा भाग येणार आहे कारखानाचा आणि त्याच्यानंतर वेगवेगळे भाग डिग्रीच्या कृष्णा चालूच आहेत खुश राहा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद